काही दिवस झालं आपल्या महाराष्ट्र सरकारने जर्मनीत रोजगाराची संधी निर्माण केलेली आहे. परंतु आपल्याला म्हणजे फॉर्म भरताना ना की असं म्हणजे सांगितलेलं नाही की आपल्याला हेच डॉक्युमेंट लागतील तेच डॉक्युमेंट लागतील. फॉर्म सगळी लोक भरत आहेत, परंतु त्यामागचे डॉक्युमेंट जे आहेत ते मी तुम्हाला आज सांगणार आहे. या ठिकाणी बघा नमूद केलं आहे गव्हर्नमेंटने. या ठिकाणी नमूद केल्याप्रमाणे आपल्याकडे क्वालिफिकेशन आहे का पहिल्यांदा चेक करा आणि त्याच प्रोफेशनला आपण फॉर्म भरा. इथं प्रत्येक पोस्टला ना फॉर्मला भरताना आपल्याकडे हे डॉक्युमेंट असले पाहिजेत. जास्ती करून ITI वरती जास्त फॉर्म आहेत. तुम्ही जर का फॉर्म भरला असेल तर कोणत्या पोस्टला भरला आहे तो चेक करा आणि ते क्वालिफिकेशन ती सर्टिफिकेट आपल्याकडे आहेत का बघा. व्हिडिओ मध्ये असं थांबवून त्या पोस्टच्या समोरील क्वालिफिकेशन ती सर्टिफिकेट आपल्याकडे आहेत का आधी चेक करा आणि नंतरच आपण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जा, अन्यथा जाऊन पण काय फायदा नाही. सुरक्षा रक्षकासाठी सुद्धा एक सर्व्हिसमॅन नाहीतर महाराष्ट्र सिक्युरिटी फोर्समधला नाहीतर NCC सर्टिफिकेटवाला हवा आहे त्यांना, नाहीतर पोलीस वेटिंगवाला.